विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमधून आपण संत जनाबाई यांच्या निवडक अभंगाचा विचार करणार आहोत. संत जनाबाई यांचे एकूण 4 अभंग आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला जो अभंग आहे त्या अभंगाची माहिती, त्या अभंगातून संत जनाबाई यांनी मांडलेले विचार आपण पाहणार आहोत. संत जनाबाई यांचा एकूण 5 चरणाचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा अभंग आहे. पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणि चारा, गहार हिंडते आकाशी, झाप घाले पिल्लापाशी, माता गुंतली कामाशी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. हा एकूण 5 चरणांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा अभंग असून या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये विवेचन केलेलं आहे. एक छोटी छोटी उदाहरणे देऊन आपले विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी संत जनाबाई यांच्या अभंगावर जे महत्त्वपूर्ण विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपण या अभंगाचा आशय आणि स्वरूप पाहणार आहोत. डॉक्टर किशोर सानप संत जनाबाईंच्या या अभंगाच्या बाबतीत आपले मत मांडत असताना किंवा विचार व्यक्त करत असताना म्हणतात, जनाबाईंची भाषा आणि त्या भाषेतील कळवळा साक्षात अनुभवांच्या मुशीतून प्रकटत असल्यामुळे भाषिक व आशय सौंदर्याचे परिमाण त्यांच्या अभंग रचनेला प्राप्त झाले आहे. अतिशय सहज सोप्या भाषेमधून विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये डॉक्टर किशोर सानप हा विचार या ठिकाणी मांडत आहेत. जनाबाईंच्या अभंग रचनेची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये साक्षात कळवळा दिसून येतो. त्यांच्या अभंगामधून त्यांना जे आलेले अनुभव आहेत ते अनुभव प्रकट झालेले आहे. स्त्रीसुलभ भावना, मातृहृदय किंवा आईचं हृदय, आई आणि मुलांचं नातं त्यांच्या अभंगामधून व्यक्त झालेलं आहे. भाषिक व आशय सौंदर्याचे परिमाण त्यांच्या अभंग रचनेला प्राप्त झालेले आहेत. संत जनाबाईंनी अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये उदाहरणे देऊन आपले जे अनुभव आहेत, आपले जे विचार आहेत ते मांडलेले दिसून येतात. संत जनाबाई अत्यंत समर्पक आणि संसारातील दृष्टांतांनी आपल्या मनातील भावनांची अभिव्यक्ती करतात. संत जनाबाईंची जी अभंग रचना आहे ही अभंग रचना विविध दृष्टांतांनी परिपूर्ण अशा स्वरूपाची आहे आणि त्यांनी जे काही दृष्टांत दिलेले आहेत ते दृष्टांत अत्यंत समर्पक अशा स्वरूपाचे आहेत, पटणारे आहेत, आशयाला अनुसरून असणारे आहेत. जनाबाई अत्यंत समर्पक आणि संसारातील दृष्टांतांनी आपल्या मनातील भावनांची अभिव्यक्ती करतात, आपल्या मनातील भावांची अभिव्यक्ती करतात. भक्त आणि भगवंत म्हणजेच विठ्ठलात आणि नामदेव ज्ञानदेवातही जनाबाईंनी माऊलींचे वात्सल्य अनुभवलेले आहे. संत जनाबाईंच्या जीवनामध्ये संत नामदेव महाराजांचं अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. संत नामदेव महाराज यांनी जनाबाईंचा सांभाळ केलेला आहे. विठ्ठल प्राप्तीचे धडे, विठ्ठल प्राप्तीचं मार्गदर्शन संत जनाबाईला नामदेव महाराजांनी दिलेला आहे. भक्तीचा सहज सोपा मार्ग हा नामदेव महाराजांनीच दाखवून दिलेला आहे. म्हणून संत जनाबाईंच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने विठ्ठलाला स्थान आहे, विठ्ठल किंवा विठोबा किंवा पांडुरंग किंवा चक्रपाणी, केशव, नारायण ही एका परमेश्वराचीच नावे आहेत, विठ्ठलाचीच नावे आहेत. विठ्ठल हे संपूर्ण वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे. विठ्ठलांना माऊली असं समजलं जातं, मायबाप असं समजलं जातं. जनाबाई देखील विठ्ठलांना माऊली म्हणतात. त्याचबरोबर
संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांना देखील संत जनाबाईंनी माऊली असंच संबोधलेलं आहे. त्यांचा उल्लेख माऊली असंच करतात. भक्त आणि भगवंत म्हणजेच विठ्ठलात आणि नामदेव ज्ञानदेवातही जनाबाईंनी माऊलीचे वात्सल्य अनुभवलेलं आहे. संतांना माऊली म्हणजे आई असे या ठिकाणी म्हटलं जातं. संत हे मायबाप आहे. ज्या पद्धतीने आपले आई वडील आपल्या मुलांचा सांभाळ करतात, आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी, आपल्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी ते रात्रंदिवस धडपडत असतात, कष्ट घेत असतात, तसाच हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तो रात्रंदिवस धडपडत असतो. तो भक्तांचं संरक्षण करत असतो, रक्षण करत असतो. म्हणून त्याला माऊली असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. संत जनाबाई नामदेव महाराजांना माऊली म्हणतात, संत ज्ञानेश्वर महाराजांनाही माऊली म्हणतात आणि विठ्ठलाला देखील त्यांनी माऊलीच असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. भक्त आणि भगवंत म्हणजेच विठ्ठलात आणि नामदेव ज्ञानदेवातही जनाबाईने माऊलीचे वात्सल्य अनुभवलेलं आहे. माऊली म्हणजे आई, वात्सल्य म्हणजे प्रेमभाव. संत जनाबाईंचे आईवडील हे लहानपणीच वारलेले असल्यामुळे लहानपणापासून आईवडिलांच्या पश्चात संत नामदेव महाराजांनीच आई आणि वडिलांची भूमिका घेऊन संत जनाबाईंना सांभाळलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचाही सहवास जनाबाईंना लाभलेला आहे आणि त्यांच्यातही माऊलीचं म्हणजे आईचं रूप त्यांना दिसलेलं आहे. खरं तर ज्ञानेश्वर माऊलींना सर्व वारकरीच माऊली असं म्हणतात. माऊली हा शब्द आई या अर्थाने आहे, मायबाप या अर्थाने आहे. सर्वांची आई म्हणूनच माऊलीकडे पाहिलं जातं. म्हणून संत जनाबाई यांच्याविषयी डॉक्टर किशोर सानप विवेचन करताना म्हणतात की जनाबाईंचा भक्तिभाव हा विठ्ठलाप्रती तर आहेच, पण त्याचबरोबर नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांना देखील जनाबाईंनी माऊली म्हटलेलं आहे. कारण आईचं हृदय त्यांच्या ठिकाणी असल्याचा अनुभव संत जनाबाईंना आलेला आहे. ज्ञानाई, नामाई, विठाई अशी हृदयाला स्पर्शून जाणारी भाषा जनाबाई वापरायच्या. डॉक्टर किशोर सानप संत जनाबाई यांच्या अभंग रचनेचे विशेष सांगत असताना संत जनाबाईच्या अभंगाची जी भाषा आहे ती भाषा अतिशय भावपूर्ण अशी आहे, अतिशय समर्पक अशी आहे. जसे त्यांनी विठ्ठलाला, इथे पहा, कोणी विठोबा म्हटलेला आहे, कोणी विठ्ठल म्हटलेला आहे, कोणी नारायण म्हटलेला आहे, कोणी केशव म्हटलेला आहे. परंतु संत जनाबाई एक वेगळं नाव देताना दिसून येतात. कधी कधी त्यांना विठू म्हणतात, रागामध्ये विठ्या म्हणतात, कधी कार्ट्या म्हणतात. तर या ठिकाणी त्यांनी विठाई हा शब्द वापरलेला आहे. विठ्ठलासाठी अतिशय चांगला शब्द संत जनाबाईंनी या ठिकाणी वापरलेला दिसून येतो आणि तो शब्द म्हणजे विठाई आहे. म्हणजे विठ्ठल हीच आई या अर्थाने विठाई हा शब्द वापरलेला आहे. संत नामदेवाविषयी नामाई हा शब्द वापरलेला आहे. तर ज्ञानेश्वरांसाठी ज्ञानाई हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे संत नामदेव महाराजांचं स्थान, संत ज्ञानेश्वर महाराजांचं स्थान आणि विठ्ठलांचं स्थान हे आपल्या आईसारखंच आहे असं संत जनाबाईच्या अभंगामधून दिसून येतं. म्हणून लाडाने, प्रेमाने नामदेव महाराजांना नामाई म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाई म्हणतात. तर त्या विठ्ठलाला विठाई असं म्हणताना अतिशय प्रेमळ अशा स्वरूपाची भाषा संत जनाबाई या ठिकाणी वापरताना दिसून येतात, अशी नोंद डॉक्टर किशोर सानप यांनी केलेली आहे. पहिल्याच वात्सल्यरूप माऊलीरूप अभंगातून त्याची साक्ष पडते आणि याची जी साक्ष आहे याची साक्ष या पहिल्याच अभंगामधून दिसून येते. कारण या पहिल्याच अभंगामधून वात्सल्यरूप व माऊली रूप, आईचं रूप त्यांच्या अभंगामधून दिसून येतं आणि त्याची साक्ष या ठिकाणी पडते. डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय महत्त्वपूर्ण विचार या अभंगाच्या माध्यमातून मांडलेले आहे आणि संत जनाबाईंच्या अभंगाचे विशेष, संत जनाबाईच्या अभंगाची भाषा, त्याने दिलेले समर्पक दृष्टांत किती आशयपूर्ण आहेत, समर्पक आहेत याची साक्ष आपणास या पहिल्या अभंगामधूनच दिसून येते. त्यांच्या या अभंगाचं स्वरूप सांगत असताना हा जो पहिला अभंग आहे तो वात्सल्य रूप व माऊली रूप आहे याची साक्ष कशा पद्धतीने दिसून येते हे या अभंगाचे विवेचन केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल.
पहिल्याच वात्सल्यरूप माऊलीरूप अभंगातून त्याची साक्ष पडते. जनाबाईंचा हा लोकप्रिय अभंग आहे. पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आण्या चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाले पिल्लापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी. पक्षी, घार, वानर जसे आपल्या पिलाच्या काळजीने त्यांच्या पोषणासाठी, चारा खाद्य मिळवण्यासाठी दिगंतरा आणि झाडा झुडपावरून उड्या मारत झेपावर आपल्या बाळापाशी आल्याशिवाय राहत नाही. माता गुंतली कामाशी, तिचे चित्त तिचे बाळापाशी. आई कुठेही असली तरी आपल्या बाळातच तिचे चित्त गुंतलेले असते. बाळ हा मातेसाठी विठ्ठलाचेच रूप असते. आई आणि बाळाचं जसं अद्वैत असतं तसंच तैसे आम्हाशी विठ्ठल माये, जणी वेळोवेळा पाहे. चुकली या माये बाळ हुरहुर पाहे. अशी जनाबाईंची अवस्था झाल्यामुळे ते विठ्ठलाची जोडणी वाटुली पाहत आहे. विठ्ठल आपल्या लेकराला भेटायला येतो व त्याच्यासोबत सवंगडी बनून खेळतो. याचा जनाबाईंनाही अनुभव घेण्याचा ध्यास लागलेला आहे, असं विवेचन या अभंगाच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. असा विचार डॉक्टर किशोर सानप यांनी मांडलेला आहे. आता पहिलं जे चरण आहे, एक सार या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आपण परत या अभंगाचं विवेचन करत असताना असं पाहूया की पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणत चारा. आता या ठिकाणी आई आणि मूल यांचं जसं दृढ नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, तसंच पक्षी जरी असले, प्राणी जरी असले तरी त्यांना देखील निसर्ग नियमानुसार आपले जे पिल्लं आहे, मानवाला जसं किंवा स्त्रीला जसं तिचं मूल प्रिय असतं तसं पशुपक्ष प्राण्याला देखील आपलं मूल या ठिकाणी अतिशय प्रिय असतं. एका उदाहरणामध्ये जनाबाईंच्या अभंगाच्या विचाराद्वारे जरी आपण हा विचार पटवून घेण्याचा प्रयत्न केला किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं दिसून येतं की एखादा पक्षी आहे आणि तिचं पिल्लू जे आहे, आता जसं मुलाला भूक लागल्यानंतर आईला समजते की त्याला केव्हा भूक लागलेली आहे, त्याला पाणी केव्हा दिलं पाहिजे, त्याला अन्न केव्हा दिलं पाहिजे किंवा त्याला दूध कधी दिलं पाहिजे, हे त्याच्या आईला बरोबर या ठिकाणी माहिती असतं. आणि त्या पद्धतीने आई त्या लहान मुलांची काळजी घेताना दिसून येते. हे आपण आपल्या संसारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये किंवा घरामध्ये देखील पाहताना दिसून येतो. किंवा जे लहान मूल जे वरचेवर मोठे होते किंवा आपणही ज्या पद्धतीने लहानापासून आजपर्यंत मोठे झालेले आहोत, आईनेच आपला सांभाळ केल्यामुळे आज आपण स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभे असलेले दिसून येतो. किंवा समाजामध्ये काय चाललेलं आहे, कशा पद्धतीचे अनुभव येतात हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे मुलांच्या जडणघडणीमध्ये आईवडिलांचा वाटा, आईवडिलांचं स्थान हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं. त्यातल्या त्यात आईची भूमिका बाळाचं संगोपन करण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे आपणास दिसून येतं. त्याच बाबतीमध्ये पक्ष्यांचं देखील आहे. पक्ष्यांना देखील निसर्ग नियमानुसार पिले या ठिकाणी होतात आणि आपल्या बाळांची काळजी ते पक्षी देखील घेताना दिसून येतात. म्हणजे लहान जोपर्यंत ते पिल्लू आहे तोपर्यंत आई म्हणजे पक्षीने जरी घेतली, जी पिलाची आई आहे ती काय करते, उंच आकाशामध्ये झेप वगैरे घेते किंवा झाडाझुडपावर जाते, जमिनीवरील कीटक वगैरे वेचून आणते आणि जे काही त्यांचं खाद्य आहे ते खाद्य एकत्रित जमा करते आणि आपल्या लहान पिलांना ती त्या ठिकाणी आणून चारा भरवते. ज्या पद्धतीने आई प्रत्यक्षातील आई मानवाचं जे आई आणि मूल हे नातं आहे, आई ज्या पद्धतीने मुलांची काळजी घेते त्याच पद्धतीने पक्षी देखील आपल्या लहान पिलांची काळजी या ठिकाणी घेते. पण ते आकाशामध्ये झेप जरी घेत असली तर तिचं संपूर्ण लक्ष हे आपल्या पिलापाशी या ठिकाणी असतं आणि आपल्या मुलांची तहानभूक लक्षात घेऊन, पिलाची तहानभूक लक्षात घेऊन ते बाळकाला चारा आणून या ठिकाणी भरवते. जोपर्यंत बाळ लहान आहे तोपर्यंत ती त्या ठिकाणी त्याचा अशा पद्धतीने सांभाळ करते. जेव्हा तो लहान पिल्लू पक्षामध्ये त्याचा हळूहळू रूपांतर होईल, जोपर्यंत स्वतः चारा स्वतःचा शोधून आणण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत आईच त्याचा त्या ठिकाणी सांभाळ करत असते, ती पक्षी त्या ठिकाणी सांभाळ करत असते. हे एक उदाहरण त्यांनी पहिल्या चरणातून दिलेलं आहे. दुसरं उदाहरण त्यांनी घारीचं दिलेलं आहे. घारी देखील आहे. घार देखील काय करते, उंच आकाशामध्ये हिंडते. पण कितीही उंच आकाशामध्ये जरी गेली ती घार तरी तिचं संपूर्ण लक्ष आपल्या पिलापाशी असतं. तिचं जे घरटं आहे, तिचं जे बाळ जे आहे ज्या ठिकाणी आहे, तिचं जे पिल्लू ज्या ठिकाणी आहे, ती कितीही उंच आकाशामध्ये जरी गेली
तरी ते आपल्या पिल्लापाशी त्याचं संपूर्ण लक्ष असतं आणि घार हिंडते आकाशी झाप घाली पिल्लापाशी आणि एका क्षणामध्ये आपलं पिल्लू ज्या ठिकाणी आहे त्या पिल्लाच्या ठिकाणी ते बाळाला चाराही घेऊन येते आणि बाळावर जर काही संकट आलं तर क्षणामध्ये ती त्या ठिकाणी येऊन झाप घालते किंवा त्याचं संरक्षण करण्यासाठी सिद्ध असते. ज्या पद्धतीने मानवी रूपातील आई आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी संपूर्ण कष्ट सोसते, त्याच पद्धतीने हे पशुपक्षी जरी असतील तरी ते देखील आपल्या पिल्लाचं संरक्षण करण्यासाठी तितकीच काळजी घेत असतात, हेही जनाबाईने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढच्या 3ऱ्या चरणातून जे सांगितलेलं आहे ते 3ऱ्या चरणामधून प्रत्यक्षातील आई आणि मूल जे मानव रूपातील आहेत त्यांचेही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचेही उदाहरण दिलेलं आहे. माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी. तर आपण पाहतो की घरकाम करत असताना संसारामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्यांच्या भूमिका आहेत. शेतकरी कुटुंबात असेल तर तो शेतकरी आपल्या दैनंदिन कामासाठी शेतामध्ये निघून जातो. घरकामाची जबाबदारी त्याच्या पत्नीवर या ठिकाणी असते. मग ती घरातील संपूर्ण काम करत असते. घरातील काम पूर्ण करून झाडलोट असेल, धुणी भांडी असतील, स्वयंपाक असेल, हे कामं तिला करावीच लागतात आणि आपल्या जे लहान बाळ आहे त्या लहान बाळाकडे देखील तिचं लक्ष असतं. म्हणून आई ती कामामध्ये जरी गुंतली असली, घरकामामध्ये जरी गुंतली असली तर तिचं पूर्ण लक्ष आपल्या पाळण्यातील बाळाकडे असतं किंवा बालकाकडे असतं. बाळ उठलेलं आहे का, त्याला चांगली झोप लागलेली आहे का, उठल्यानंतर त्याला भूक लागते, मग त्याला कोणता पदार्थ आवडतो आहे, मग त्याला दूध पाणी केव्हा द्यायचं, ही काळजी त्या ठिकाणी आई घेते. काही दुखलं असेल, काही त्याला आजार असेल तर तिचं चित्त पूर्णतः बाळापाशी असतं. म्हणजे एक मातृहृदय कसं असतं हे जनाबाई या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पशुपक्षीच्या माध्यमातून उदाहरणं देतात, मानवाच्या माध्यमातून उदाहरणं देतात. आई आणि मुलांचं नातं कसं दृढ आहे, कसं प्रेमपूर्ण आहे, हा भाव संत जनाबाईच्या अभंगातून व्यक्त झालेला दिसून येतो. 4थ्या चरणामधून तोच विचार सांगितलेला आहे. वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उदरी. आपण हे पाहतो की वानर वगैरे जर तुम्ही पाहिलं असेल तर ते वानर जे आहे ते वानर म्हणजे वानरी वगैरे जे असेल ती आपल्या पोठाला आपल्या लहान पिल्लाला या ठिकाणी बांधते आणि या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर ते उड्या घेत असताना आपण दिसून येते किंवा भिंतीवरून वगैरे उड्या मारताना आपण त्या ठिकाणी पाहतो. पण उड्या जरी मारत असली तर त्यापासून बाळाला त्याची इजा होते का, तर नाही. कारण त्या बाळानंही आईला देखील अतिशय घट्ट अशी मिठी मारलेली असते. त्या बाळालाही विश्वास आहे की आई आपल्याला सोडणार नाही आणि आईला देखील विश्वास आहे की माझं बाळ माझ्या पोटाशी आहे. ही भावना वानराच्या बाबतीमध्ये आहे. आता ही 4ही उदाहरणं संत जनाबाईने दिलेली आहे. पक्ष्याचं आहे, घारीचं आहे, आई आणि मुलाचं आहे, वानर आणि तिच्या पिलाचं देखील या ठिकाणी आहे. अगदी त्याच पद्धतीने तैसे आम्हाशी विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे. आता जनीने संत जनी, आता जनी हा शब्द जनाबाईने स्वतःसाठी वापरलेला आहे. तैसा आम्हाशी विठ्ठल माये म्हणजे जनी वेळोवेळा पाहे. विठ्ठलाला त्यांनी माय असं म्हटलेलं आहे. विठ्ठल ही आई स्वरूप आहे. त्या विठ्ठलाला काळजी कुणाची आहे, त्यांच्या भक्ताची आहे. म्हणून संत जनाबाई स्वतःला या ठिकाणी विठ्ठलाला आई मानतात आणि तिचं बाळ स्वतःला या ठिकाणी मानून त्या ठिकाणी विठ्ठलाने देखील आपला सांभाळ करावा, विठ्ठलाने आपलं रक्षण करावं. आई आणि मुलाचं जसं नातं असावं तसं आणि माझंच विठ्ठलाचं नातं आहे, असा सहज सोपा विचार संत जनाबाईने या अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे. डॉक्टर किशोर सानपही या ठिकाणी म्हणतात की आई कुठेही असली तरी आपल्या बाळातच तिचे चित्त गुंतलेले असते. बाळ हा मातेसाठी विठ्ठलाचेच रूप असते. आई आणि बाळाचं जसं अद्वैत असतं तसंच तैशी आम्हाशी विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे. तशी जनी देखील त्या विठ्ठलाकडे पाहत आहे. चुकली या माये बाळ गुरु पाहे. अशी जनाबाईंची अवस्था झाल्यामुळे ती विठ्ठलाची जणू वाटुली पाहत आहे, असा आशय डॉक्टर किशोर सानप या अभंगाच्या बाबतीमध्ये आपले विचार मांडताना सांगत आहे. विठ्ठल आपल्या लेकरांना भेटायला येतो व त्यांच्यासोबत सवंगडी बनून खेळतो. हा विठ्ठल आपल्या भक्तांना भेटण्यासाठी येतो, त्यांच्याशी खेळतो, त्यांचा सवंगडी बनून राहतो. विठ्ठल आपल्या लेकरांना भेटायला येतो व त्यांच्यासोबत सवंगडी बनून खेळतो. याचा जनाबाईंनाही अनुभव घेण्याचा ध्यास लागलेला आहे, असं सार या अभंगाच्या बाबतीमध्ये डॉक्टर किशोर सानप यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र, संत जनाबाईच्या या अभंगामधून
स्त्रीसुलभ भावना व्यक्त झालेल्या आहेत. विठ्ठलाचा आणि आपलं दृढ नातं कशा स्वरूपाचा आहे हा विचार त्यांच्या अभंगामधून व्यक्त झालेला आहे. आजच्या तासिकेमध्ये पक्षी जाय दिगंतरा हा जो त्यांचा पहिला अभंग आहे, या अभंगाचे विवेचन डॉक्टर किशोर सानप यांनी जे केलेलं आहे त्या आधारे या अभंगाचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.